एवढी मोठी दिसणारी नदी आहे तरी कोणती? आणि या नदीचं रहस्य आहे तरी काय? तर ही नदी कोणत्या गावातून, कोणत्या शिवारातून आणि कोणत्या जिल्ह्यातून त्या नदीचा उगम पावते? तर जलसिंचनाच्या दृष्टीने ही नदी किती फायदेमंद आहे आणि किती नुकसानदायक? तर या नदीचे मुख्य आकर्षण आहे तरी कोणते? आणि खडकामधून कोसळून पडत असताना त्याच्या वेगवेगळ्या दोन धारा, ते धारा कोणत्या आणि त्यांचे नाव काय? नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर थोरात टाइम TRN या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत पेनगंगा नदीच्या पात्रामध्ये. तर मग चला पेनगंगा नदीचे अन्वेषण करूया. पेनगंगा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. ही नदी अजंठा डोंगर रांगेत बुलढाणा जिल्ह्यात मड या गावाच्या शिवारातून उदनेश्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयेकडे बुलढाणा, वाशिम व अकोला या जिल्ह्याच्या दक्षिण भागातून बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. पुढे ती यवतमाळ, नांदेड या जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहत जाऊन यवतमाळच्या पूर्व सरहदीवर बल्लारपूर, चंद्रपूर येथे वर्धा नदीस उजव्या तीराला येऊन मिळते. ही नदी वाशिम व यवतमाळ जिल्ह्याची दक्षिण सीमा आहे. पेनगंगाची लांबी 495 किलोमीटर आहे. सर्व उपनद्यासह एकूण जलवहन क्षेत्र 23.898 चौरस किलोमीटर. पुढे वर्धा आणि पेनगंगा यांचा संयुक्त प्रवाह वैनगंगेला मिळतो. पेनगंगेच्या उजव्या तीराला येऊन मिळणारी एकमेव नदी कयाधू ही आहे. तर डाव्या तीराला येऊन मिळणाऱ्या नद्यांपैकी पूस, अडाण, अरणा, वाघाडी, कुनी या पेनगंगेच्या मुख्य उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने ही नदी उपयोगी असून अपर पेनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर इसापूर धरण यवतमाळ जिल्ह्यात इसापूर जवळ बांधले आहेत. ते 1968 मध्ये बांधले आहे. या धरणाची क्षमता
64 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। तर या धरणाचा उजवा आणि डावा असे 2 कालवे आहेत। या कालव्यामुळे नांदेड, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यातील शेती उपयोगी झाला आहे। एवढेच नाही तर या कालव्याचे पाणी आंध्र प्रदेशात पर्यंत पण गेलेले आहे। त्यापासून शेतीस पाणी पुरवठा होतो। देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहकर ही पेनगंगा नदी खोऱ्यातील प्रमुख शहरे आहेत। तर पेनगंगा नदी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या अगदी मध्यभागातून वाहते। पेनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांनी विभागणाऱ्या पेनगंगा नदीच्या दोन्ही बाजूस असलेले संरक्षित वनास दिलेले नाव आहे। 3 बाजूनी पाण्याने वाढलेले एकमेव अभयारण्य आहे। पेनगंगा अभयारण्याची स्थापना 1 जानेवारी 1996 रोजी झाली। त्याचे क्षेत्रफळ सुमारे 325 किलोमीटर इतके आहे। तर अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे। या नदीमुळे जिल्ह्याला अलौकिक वन संपदा लाभली आहे। पेनगंगा नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आणि त्यातले किनवट अभयारण्य आहेत। किनवट तालुक्यात पेनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे। नदीचा प्रवाह खडकामधून विभागला आहे। त्यामुळे पाणी खाली कोसळताना 2 वेगवेगळ्या धारा पडतात, सोनदाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पेनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन दाबा। तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।